हाय फ्रेंड्स, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण आता वर्लीमधून टॅक्सी करून छत्रपती शिवाजी महाराज पार्क फेस्टिवल करता निघालेलो आहोत। तर मग तुम्हाला कळालंच असेल की आपला आजचा ब्लॉग हा 11 ते 14 जानेवारी दरम्यान चालू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज फेस्टिवलचा असणार आहे। इथे पोचलो तेव्हा आम्हाला कळालं की फेस्टिवलचे स्टॉल्स कॅटेगरी वाईज डिवाइड केलेले आहेत। आता आम्ही फूड फेस्ट सेक्शनमध्ये एंट्री करत आहोत। अर्थातच इथे आपल्याला सगळे फूड स्टॉल्स भेटणार आहेत। आतमध्ये एंट्री करताच राईट साईडला छानसा असा सेल्फी पॉईंट बनवलेला आहे, जिथे सर्व विजिटर्स फोटो काढण्याचा आनंद घेत आहेत। फूड फेस्ट सेक्शनमध्ये टोटल 31 स्टॉल्स आहेत, त्यामुळे इंडिव्हिज्युअल स्टॉल्सचे व्हिडिओ न घेता मी पूर्ण स्टॉल्सचे ओव्हरव्ह्यू घेण्याचं ठरवलं आहे। आज शनिवारची संध्याकाळ असल्यामुळे खूप क्राऊड इथे फेस्टिवलची मजा घेण्याकरता आलेला आहे आणि त्याचमुळे आम्हाला सुद्धा व्हिडिओ शूट करायला थोडा त्रास होत आहे। स्टॉल्स देखील खूप आहेत, म्हणून आम्ही व्हिडिओ थोडा फास्ट फॉरवर्ड करून आपल्याला दाखवत आहोत। इथे फूड स्टॉल समोर भयंकर गर्दी आहे। बहुतेक विजिटर्स फूड स्टॉलवर वेगवेगळ्या व्यंजनाचे आनंद घेत आहेत। क्राऊड जास्त असल्यामुळे आम्हाला पण क्लोजअप व्हिडिओज घेता आलेले नाही। आता नेक्स्ट क्लिपमध्ये तुम्हाला कोकण कलेक्टिव्ह बँडचा परफॉर्मन्स बघायला मिळेल। आम्ही परफॉर्मन्स थोडा एन्जॉय केला आणि नेक्स्ट सेक्शन कव्हर करण्याकरता फूड फेस्टमधून बाहेर निघालो। या सेक्शनमध्ये गारमेंट्स आणि फॅशन रिलेटेड स्टॉल्स आहेत, परंतु त्यापेक्षाही खूप महत्त्वाची गोष्ट इथे आहे, ती म्हणजे पुढील क्लिपमध्ये आपण बघूया। महाराजांना वंदन करून आम्ही निघालो पुढे स्टॉल सेक्शनला। इथे देखील तीच परिस्थिती होती। क्लोथ सेक्शन असल्यामुळे इथे मुलींची व बायकांची प्रचंड गर्दी होती। त्यातून कसंबसं आम्ही स्टॉल सेक्शनमध्ये पोचलो। इथे आपल्याला आपल्या एका मित्राच्या स्टॉलला व्हिजिट करायचे होते। त्याच्या स्टॉलचं नाव होतं बायग्या। बायग्या हा कोकण थीम रिलेटेड टी शर्टचं स्टॉल लावून इथे आहे। तुम्हाला जर त्याच्या स्टोअरला व्हिजिट करायचं असेल तर इंस्टाग्रामला बायग्याचा स्टोअर ह्या नावाने त्यांचा हँडल आपल्याला मिळेल।
बायगाच्या स्टॉलला व्हिजिट केल्यानंतर पुढे आम्ही अजून एक स्टॉलच्या शोधात निघालो. हा आहे ट्रेकर्स अड्डाचा स्टॉल. इथे आमच्यासारखे सह्याद्रीमध्ये भटकणारे आत्मा आपसूक खेचून येतात. इथे आपल्याला सह्याद्री व ट्रेकिंग रिलेटेड खूप सारे मर्चंडाईज भेटतील. त्यांच्या पेजला व्हिजिट करण्यासाठी खाली मी नाव मेन्शन केलं आहे, तर तुम्ही त्यांचं इंस्टाग्राम पेजला व्हिजिट करून त्यांचं स्टोअर चेक करू शकता. आता आपण आर्ट सेक्शनमध्ये एंट्री करतोय. इथे आपल्याला पेंटिंग्स, कॅलिग्राफी, पॉटरी अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आर्ट डिस्प्ले केलेले दिसतील. हा डिस्प्ले म्हणजे आपला जिव्हाळाचा विषय, ते म्हणजे मराठा आर्मरमधील विविध युद्धनौका, त्याचे मिनिएचर मॉडेल व त्याची दिलेली माहिती. इथे तुम्हाला इंडियन रेल्वेच्या ट्रेन्सचे अनेक असे मिनिएचर मॉडेल्स बघायला भेटतील. इथून आम्ही सर्व भावंड एक्झिटला निघालो आहोत. गर्दी इतकी होती की आम्हाला आतमध्ये एकही सेल्फी व्हिडिओ काढता आलेला नाही, म्हणून आम्ही एक्झिटला ते शास्त्र देखील पूर्ण करून घेतले. तर मग लवकरच भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला असंच आपलं प्रेम देत राहा. धन्यवाद.